नमस्कार मंडळी. आपल्या कानावर अनेक वेळी पीयूसी हा शब्द पडतो आणि आपल्यापैकी बहुधा लोकांना याबद्दल आधीपासून माहिती असेलच. खास करून जे लोक कार वापरतात आणि दुसरे म्हणजे कार असो वा दुचाकी त्याची पीयूसी अद्ययावत ठेवून सुज्ञान नागरिक असल्याची भूमिका बजावणारे. आज जाणून घेऊयात पीयूसी बद्दल अगदी थोडक्यात. पीयूसी प्रमाणपत्र म्हणजे काय, तर ज्याचा फुल फॉर्म पोल्युशन अंडर कंट्रोल सर्टिफिकेट असा आहे. भारतातील प्रत्येक वाहन मालकासाठी पीयूसी हे एक अनिवार्य प्रमाणपत्र आहे. सोप्या शब्दांत, पीयूसी हे प्रमाणीकरण डॉक्युमेंट आहे जे दर्शवते की सदर वाहनाची उत्सर्जन पातळी सरकारने मर्यादित केलेल्या पातळीच्या आत आहे. वाढते वायू प्रदूषण लक्षात घेऊन भारत सरकारने मोटार वाहन कायदा 1988 मध्ये नियम क्रमांक 115 नुसार वाहनांपासून होणाऱ्या प्रदूषणाला आळा घालण्यासाठी पीयूसी प्रमाणपत्र सक्तीचे केलेले आहे. यामध्ये पेट्रोल आणि डिझेलवर चालणाऱ्या सर्व वाहनांचा समावेश होतो. नवीन वाहन खरेदी करताना ते प्रदूषण करत नाही हे प्रमाणित करूनच विक्रीस आणले जाते. त्यानंतर प्रत्येक 6 महिने अथवा 1 वर्ष या कालांतराने पीयूसी करणे गरजेचे आहे. यामध्ये एलपीजी आणि सीएनजी वाहनांचाही समावेश होतो. परंतु इलेक्ट्रिक वाहने झिरो एमिशन पॉलिसी पाळत असल्याने त्यांना पीयूसी वारंवार करावी लागत नाही. दिवसेंदिवस वाढत चाललेल्या वायू प्रदूषणामुळे अस्थमा, हृदयरोग, फुफ्फुसाचे आजार, डोळे आणि त्वचा रोग अशा आजारांना अनेक जण बळी पडत आहेत. परंतु त्याहूनही सर्वात जास्त नुकसान होत आहे ते म्हणजे तुम्ही आणि मी जिथे राहत आहे त्या पृथ्वीचे. विचार करा, जर तुम्ही राहत असलेल्या घरात अगदी स्वयंपाक करताना थोडा जरी धूर झाला तरी नकोसे होते. मग एवढ्या सगळ्या प्रदूषणाने या पृथ्वीचे काय होत असेल? या नियमाचे पालन झाले नाही तर मोटार वाहन कायद्याच्या कलम 190(2) अंतर्गत तुम्हाला दंड आकारला जाऊ शकतो. तर केवळ दंड होऊ नये म्हणून पीयूसी करणे गरजेचे नसून तुम्ही वापरत असलेले वाहन मर्यादित पातळीत प्रदूषण करते आहे का हे पाहणे जास्त गरजेचे आहे. जर तुम्हाला प्रश्न पडला असेल की पीयूसी कुठे करावी, तर अगदी सोपं आहे. भारतात 45,000हून जास्त आरटीओ कडून मंजूर असलेली पीयूसी केंद्रे आहेत. तिथे जाऊन आपण पीयूसी करून घेऊ शकता. सोबत ज्या वाहनाची पीयूसी करायची आहे ते न्यायला विसरू नका. ऑनलाईन पीयूसी करण्यासाठी पुढे दिलेल्या लिंकला ब्राउझरमध्ये टाईप करून तुमच्या वाहनाची माहिती देऊन त्यानंतर फी भरून तुम्ही पीयूसी प्राप्त करू शकता. पीयूसी चार्जेस हे ₹50 पासून पुढे वाहनानुसार जास्त असू शकतात. नव्याने पीयूसी घेतल्यावर तिची मूळ प्रत अथवा एक कॉपी वाहनासोबत असावी. हे तुमच्या वाहनाच्या इन्शुरन्स पॉलिसीला सोबत ठेवण्या एवढेच महत्त्वाचे आहे हे ध्यानात घ्यावे. अधिक माहितीसाठी आमच्याशी जोडून रहा आणि आम्हाला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.